नमस्कार मित्रांनो, तर मी आहे सुशील चौधरी आणि तुम्ही सर्व बघत आहात आपले यूट्यूब चॅनल नर्सिंग टेक। तर त्याच्यामध्ये आज आपलं पीएससी नर्सिंग सेमिस्टर फर्स्ट सेमच्या क्लासचा फर्स्ट जो सब्जेक्ट आहे आपल्याला सायकोलॉजी, तर तो आपल्याला बघायचा आहे। आणि आता आपण सायकोलॉजीमध्ये फर्स्ट लेक्चर बघत आहोत। तर त्याच्यामध्ये फर्स्ट टॉपिक आहे आपला इंट्रोडक्शन टू सायकोलॉजी। तर त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू सायकोलॉजीमध्ये बघा, जे स्टुडंट आता नवीन आहेत किंवा फर्स्ट सेमचे पेपर देणार आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच इन्फॉर्मेटिव्ह आणि हेल्पफुल ठरणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ स्टार्टिंग पासून एंडपर्यंत नक्की बघा। तर या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की व्हॉट इज मीन बाय सायकोलॉजी। तर त्याच्यामध्ये अप्लाइड जी सायकोलॉजी आहे, अप्लाइड सायकोलॉजीच्या व्हेरियस ब्रांचेस कोणते आहे, त्याच्यामध्ये सायकोलॉजी आणि नर्सिंगचं रिलेशन काय आहे, त्याच्यासोबतच आपल्याला इम्पॉर्टन्स ऑफ सायकोलॉजी फॉर नर्सिंग स्टुडंटसाठी किंवा नर्सिंगमध्ये सायकोलॉजीची इम्पॉर्टन्स काय काय आहे, तर तेवढे असे 3 ते 4 टॉपिक आपल्याला इंट्रोडक्शन ऑफ सायकोलॉजी ह्या टॉपिक मध्ये बघायचे। तर बघा, वेळ न वाया घालवता आपण आपल्या टॉपिक कडे वळूया। तर त्याच्यामध्ये फर्स्ट टॉपिक आहे सायकोलॉजी। फर्स्ट पॉइंट आहे सायकोलॉजी। तर बघा, तुम्हाला जेव्हा कधी सायकोलॉजीचा स्टडी करायचा त्याच्यामध्ये सायकोलॉजी म्हणजे काय हे माहित असणं गरजेचं आहे। तर ते काय, सायकोलॉजी म्हणजे काय, तर सायकोलॉजी इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स किंवा इट इज अ ब्रांच ऑफ मेडिकल सायन्स that deals with the study of human behavior or spirit or soul। तर त्याचा मीनिंग काय होणार आहे की हा जो एक ग्रीक वर्ड असणार आहे, हा काय एक सायकोलॉजी का एक ग्रीक वर्ड आहे। तर त्याच्यामध्ये सायको किंवा सायकेचा मीनिंग होणार आहे स्पिरिट ऑर सोल। सायकेचा मीनिंग काय आहे, स्पिरिट ऑर सोल। जसं की आपण म्हणतो आत्मा, त्याच्यासोबतच जर ह्युमन बॉडीमध्ये जे काही स्पिरिच्युअल एलिमेंट्स असणार आहे त्याला काय म्हणणार आपण, सायके। आणि लॉजीचा मीनिंग होणार आहे टू स्टडी। मग आपण ह्या एका ब्रांचमध्ये आपण ज्याच्यामध्ये ह्युमन बिहेवियरचा, त्याच्यासोबत ह्युमन माइंडचा किंवा स्पिरिटचा किंवा सोलचा स्टडी करतो त्यालाच म्हणतो आपण सायकोलॉजी। ओके, तर त्याच्यासोबतच सेकंड डेफिनेशन, सायकोलॉजी इज द मेडिकल ब्रांच दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर और एनिमल बिहेवियर and this knowledge application to solve the human problems। जे ह्युमन बिहेवियरच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहे ते आपण सायकोलॉजी थ्रू काय करणार, इथं स्टडी करणार आहे। याच्यासोबतच सायकोलॉजी इज द मेडिकल सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ व्हेरियस मेंटल प्रोसेसेस। ज्या काही व्हेरियस मेंटल प्रोसेसेस जसं थिंकिंग आहे, त्याच्यासोबत अटेन्शन आहे, लर्निंग आहे, तर त्या सगळ्या प्रोसेस आपण कशामध्ये स्टडी करणार आहे, सायकोलॉजीमध्ये। समजलं? तर त्याच्यासोबतच आपण बघणार आहे जे सायकोलॉजीच्या मेनली 2 ब्रांचेस आहे। तर फर्स्ट असणार त्याच्यामध्ये ट्रॅडिशनल सायकोलॉजी आणि एक मॉडर्न सायकोलॉजी। तर ट्रॅडिशनल सायकोलॉजीने मेनली फोकस केलेलं आहे स्टडी ऑफ द माइंड, स्पिरिटवर त्यांनी फोकस केलेलं आहे। इट इज फोकस ऑन द मेनली स्टडी ऑफ द स्पिरिट ऑर माइंड। त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट पॉइंट आहे कोणता, मॉडर्न सायकोलॉजी। तर ती मॉडर्न सायकोलॉजी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। तर मॉडर्न सायकोलॉजीमध्ये काय सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये आपण ह्युमन बिहेवियरचा स्टडी करतो, बट इन द फॉर्म ऑफ फिजिओलॉजी, आणि त्याचं ऍप्लिकेशन आपण जनरल डे टू डे लाईफमध्ये करणार आहे। जे की ह्युमनचे जे काही सायकोलॉजिकल जे काही प्रॉब्लेम्स आहे किंवा जे इश्यूज आहे ते सॉल्व्ह आउट करण्यासाठी। तर त्याच्यामध्ये मेनली आपण जे काही स्पिरिट आहे किंवा माइंड आहे, आत्मा म्हणतो आपण जसं की आज स्पिरिटला आत्मा म्हणणार आहे, तर ते काय करणार आपण त्याच्यामध्ये अवॉइड करणार किंवा इग्नोर करणार आहे। आणि आपण मेनली सायकोलॉजीमध्ये आपण जे काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स आहे ते सॉल्व्ह आउट करण्यासाठी आपण सायकोलॉजीचं तिथे स्टडी करणार आहे। तर अशा 2 ब्रांचेस आहे, ट्रॅडिशनल सायकोलॉजी आणि मॉडर्न सायकोलॉजी। त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट मेन पॉईंट बघायचा आहे। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे ब्रांचेस ऑफ द अप्लाइड सायकोलॉजी। जी काय अप्लाइड सायकोलॉजी बघा, सेमिस्टर पॅटर्न स्टार्ट झालेला आहे, जो 2021 पासून सेमिस्टर पॅटर्न लागू झालेला आहे। तर त्याच्यामध्ये जो काही अप्लाइड सायकोलॉजीचा पार्ट आहे, जसं फर्स्टली ॲन्युअल पॅटर्नमध्ये जे सायकोलॉजी होतं तर त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये चेंजेस झालेली आहे, सिलेबसमध्ये काय झालेली आहे, चेंजेस झालेली, ज्या कॉम्पिटन्सी बेसिसवर हा सिलेबस फॉर्म झालेला आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला मेन पॉईंट बघायचा आहे अप्लाइड ब्रांचेस ऑफ अप्लाइड सायकोलॉजी। मेन पॉइंट आहे ब्रांचेस ऑफ अप्लाइड सायकोलॉजी। मेन पॉइंट आहे बघा, विद्यार्थ्यांनो 5 मार्कला बऱ्याच वेळेस क्वेश्चन पडलेला आहे ब्रांचेस ऑफ अप्लाइड सायकोलॉजी। तर याच्यामध्ये मेनली फर्स्ट जी ब्रांच आहे ती असणार आहे एज्युकेशनल सायकोलॉजी। तर एकदा ब्रांच आपण लिस्ट डाऊन करून घेऊ। तर फर्स्ट ब्रांच असणार याच्यामध्ये एज्युकेशनल सायकोलॉजी। त्याच्यासोबतच जी सेकंड ब्रांच आहे ती असणार याच्यामध्ये क्लिनिकल सायकोलॉजी। त्याच्यानंतर थर्ड आहे त्याच्यामध्ये
लीगल सायकोलॉजी, त्याच्यानंतरची फोर्थ आहे ऑक्युपेशनल सायकोलॉजी, त्याच्यानंतरची फिफ्थ आहे त्याच्यामध्ये मिलिटरी सायकोलॉजी, त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट असणार आहे स्कूल सायकोलॉजी, आणि जो लास्टची जी ब्रँच आहे ती असणार आहे पॉलिटिकल सायकोलॉजी. तर मेनली जर आपण ब्रांचेस बघितल्या आपल्या सायकोलॉजी टोटल 7 ब्रांचेस आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट ब्रांच बघायची एज्युकेशनल सायकोलॉजी. तर एज्युकेशनल सायकोलॉजी मध्ये काय करणार आहे आपण, जे सायकोलॉजीचे काय प्रिन्सिपल्स आहे किंवा सायकोलॉजिकल ज्या थेरीज आहे त्याच्या ज्या टेक्निक्स आहे तर त्या आपण कशामध्ये अप्लाय करणार आहे, एज्युकेशन्स मध्ये. मग जे स्टुडंटचे जे काही प्रॉब्लेम्स आहे टीचिंगच्या रिलेटेड, लर्निंगच्या रिलेटेड ते आपण त्याच्यामध्ये सॉल्व्ह करणार आहे. आणि जे टीचिंग लर्निंगचे जे काही आस्पेक्ट्स आहे, फॉर एक्झाम्पल टीचरमध्ये जे कोणत्या सायकोलॉजिकल कोणत्या क्वालिटीज पाहिजे, लर्निंगसाठी इन्व्हायरमेंट कसं पाहिजे, एक सायकोलॉजिकल हेल्थी इन्व्हायरमेंट आपण कसं क्रिएट करणार आहे, त्याच्यावर सगळ्यावर फोकस कशामध्ये केला जातो, एज्युकेशनल सायकोलॉजीवर. ओके. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट पॉईंट असणार आहे क्लिनिकल सायकोलॉजी. तर क्लिनिकल सायकोलॉजी मेनली फोकस करणारी जे सायकोलॉजिकल इलनेस आहे मग त्याच्यामध्ये असेसमेंट, नर्सिंग, डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट. म्हणजे काही मेंटल इलनेस आहे किंवा सायकोलॉजिकल जे काही इलनेस आहे त्याच्यावर आपण कशामध्ये फोकस करणार आहे, क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये. त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये जे काही जसं आपण म्हणतो की फिजिकल इलनेस, तर हा कशाशी रिलेटेड असणार आहे, सायकोलॉजिकल इलनेसच्या रिलेटेड. जर त्याच्यामध्ये एखादा पर्सन फिजिकल इलनेस मधून सफर करतोय तर त्याचा इफेक्ट कशा होणार, त्याच्या सायकोलॉजिकल बिहेवियर होणार आहे किंवा व्हाईस वर्सा असणार आहे. जर सायकोलॉजिकली तो डिस्टर्ब झालेला तर त्याचा अफेक्ट कशावर होणार, त्याच्या फिजिकल इलनेसवर होणार किंवा फिजिकल बॉडी स्ट्रक्चर होणार. याला म्हणणार आपण क्लिनिकल सायकोलॉजी. ओके. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट पॉईंट असणार आहे लीगल सायकोलॉजी. तर लीगल सायकोलॉजीमध्ये कोणतं आहे की जसं लिगली जे काही वर्क केलं जातं, जसं त्याच्यामध्ये क्राईम्स आहे, क्रिमिनल्स आहे किंवा ज्या काही केसेस आहे, कोर्ट्स आहे, तर त्याच्यामध्ये काही व्हिक्टिम्स आहे किंवा काही विटनेसेस आहे तर त्यांचं आपल्याला जनरल बिहेवियर किंवा काही ट्रूथ आहे किंवा ट्रूथ फेअर हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपण तिथं लीगल सायकोलॉजी यूज करतो किंवा लीगल सायकोलॉजी प्रिन्सिपल्स तिथं अप्लाय करणार आहे. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट पॉईंट आहे किंवा नेक्स्ट ब्रांच आहे त्याच्यामध्ये ऑक्युपेशनल सायकोलॉजी. तर ऑक्युपेशनल सायकोलॉजीमध्ये आपण ऑक्युपेशनल किंवा इंडस्ट्रियलायझेशनच्या रिलेटेड आपण त्याच्यामध्ये फोकस करणार आहे. तर त्याच्यामध्ये जे काही वर्कर्स असणार किंवा एम्प्लॉईज असणार आहे त्यांचं वर्क बिहेवियर कसं असायला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये आपण एक त्यांचं बिहेवियर चेंज करून एक त्या ऑर्गनायझेशनमध्ये एक क्वालिटी आउटपुट कसं भेटणार आहे तर त्याच्यावर फोकस करणार आहे. त्याला म्हणणार आपण ऑक्युपेशनल सायकोलॉजी, त्यालाच आपण म्हणू शकतो इंडस्ट्रियलायझेशन सायकोलॉजी. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट पॉईंट आहे तो मिलिटरी सायकोलॉजी. आता मिलिटरी सायकोलॉजी मेनली फोकस करणारी सोल्जरच्या बिहेवियरवर किंवा सोल्जरचे जे सायकोलॉजिकल बिहेवियर आहे मग त्याच्यामध्ये आपण त्यांचं जे हाय मोरल्स एक क्रिएट करणार आहे. हाय मोरल्स कोणाचं क्रिएट करणार, त्याच्यामध्ये एक सोल्जरचं आणि सिटीजनचं ड्युरिंग द वॉर, ज्या वॉर सिच्युएशनमध्ये त्यांचं एक मोरल हाय करून ठेवायचं आहे. कारण की जर त्याच्यामध्ये त्यांचं मोरल जर वीक जर झालं तर त्याच्यामध्ये ते फायटिंग करू शकतात कधी तर प्रॉपरली तर नाही. तर त्याच्यामध्ये जो प्रॉब्लेम्स आहे ना तो प्रॉब्लेम्स आपण ऑलरेडी अवॉइड कशा थ्रू करणार आहे, सायकोलॉजिकल ट्रीटमेंट थ्रू किंवा सायकोलॉजिकल असेसमेंट थ्रू. आणि याच्यामध्येच आपण असे जे सायकोलॉजिकल फिट पर्सन्स किंवा जे सोल्जर्स आहे ते पण आपण कशा थ्रू सिलेक्ट करू शकतो, मिलिटरी सायकोलॉजी थ्रू. त्याच्यानंतर जो नेक्स्ट पॉईंट आहे स्कूल सायकोलॉजी. जसं एज्युकेशनल सायकोलॉजीमध्ये जे काही प्रिन्सिपल सांगितलेले तेच कशामध्ये असणार आहे, स्कूल सायकोलॉजीमध्ये. मग त्याच्यामध्ये सायकोलॉजिकली जे काही इमोशनल प्रॉब्लेम असणारे, मेंटल प्रॉब्लेम असणारे, फिजिकल प्रॉब्लेम असणारे ते आपण सायकोलॉजी स्टडी करून तिथं स्टुडंटचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये किंवा जे इश्यूज आहे ते आपण त्याच्या थ्रू सॉल्व्ह आउट करणार, त्याला म्हणणार आपण स्कूल सायकोलॉजी. आणि लास्ट पॉईंट आहे पॉलिटिकल सायकोलॉजी. तर पॉलिटिकल सायकोलॉजीमध्ये जे काही पॉलिटिकल ग्रुप्स आहे मग त्याच्यामध्ये जे पॉलिटिकल ग्रुपचे जे पीपल्स आहे त्यांचं बिहेवियर आयडेंटिफाय करण्यासाठी त्याच्यासोबतच जे आपले काही पीपल्स आहे किंवा जे सोसायटी मग सोशल बिहेवियर स्टडी करण्यासाठी किंवा सोसायटीमध्ये कोणते ग्रुप्स आहे ते सगळं स्टडी करण्यासाठी आपण कोणत्या सायकोलॉजी यूज करणार, त्याच्यामध्ये पॉलिटिकल सायकोलॉजी. अशा टोटल आपल्या सायकोलॉजीच्या 7 ब्रांचेस आहे, एज्युकेशनल सायकोलॉजी, क्लिनिकल सायकोलॉजी, लीगल सायकोलॉजी, ऑक्युपेशनल सायकोलॉजी, मिलिटरी सायकोलॉजी, स्कूल सायकोलॉजी अँड पॉलिटिकल सायकोलॉजी. ओके. तर त्याच्यानंतरचा आपला नेक्स्ट पॉईंट बघायचा याच्यामध्ये मित्रांनो सायकोलॉजी अँड नर्सिंग. सायकोलॉजी अँड नर्सिंग.
डे टू डे लाईफ मध्ये नर्सेसचं सगळ्यात जास्त कॉन्ट्रॅक्शन कोणासोबत होणार आहे, पेशंट सोबत होणार आहे. याच्यासोबतच किंवा जे काही डॉक्टर्स आहे, मेडिकल फील्डमध्ये जे काही हेल्थकेअर प्रोफेशनल्स आहे किंवा जे काही हेल्थकेअर वर्कर्स आहे, त्यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट कोणासोबत असणार आहे, पेशंट सोबत. तर पेशंटचे जे काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स आहे किंवा एक सायकोलॉजिकल बिहेवियर आयडेंटिफाय करण्यासाठी पण आपल्याला कशाची गरज पडणार, त्याच्यामध्ये सायकोलॉजीची. आपण त्याच्यामध्ये जे काही सायकोलॉजिकल असेसमेंट करणार, त्या असेसमेंट थ्रू आपण त्यांचं बिहेवियर आयडेंटिफाय करणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला जेव्हा त्यांचं बिहेवियर आयडेंटिफाय होणार आहे, तेव्हाच आपण तिथे एक ऍक्च्युअल नर्सिंग केअर किंवा एक ऍक्च्युअल हेल्थ केअर तिथे आपण पेशंटला प्रोव्हाइड करू शकतो. विदाउट आपण त्यांचं बिहेवियर आयडेंटिफाय करता किंवा त्यांचे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह न करता आपण त्यांना जर ट्रीटमेंट जर प्रोव्हाइड केली तर ती एवढी इफेक्टिव्ह ठरणार आहे का? तर नाही. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय करणं आहे, अगोदर त्यांचे जे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत, जसं स्ट्रेस आहे, अँझायटी आहे, तर ते आपल्याला त्याच्यामध्ये सॉल्व्ह करणे किंवा रिलीफ करणे. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण त्यांना हेल्थ केअर प्रोव्हाइड करणार, ती मोर इफेक्टिव्ह ठरणार तिथे. ओके. तर याला म्हणणार आपण सायकोलॉजी अँड नर्सिंग. तर त्याच्यामध्ये सायकोलॉजीमध्ये आपल्याला मेनली जे पेशंट्स असणार त्यांचं सायकोलॉजिकल बिहेवियर स्टडी करून, ते सायकोलॉजिकल बिहेवियर आयडेंटिफाय करून, तर त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तिथे सॉल्व्ह आउट करणे. त्याला म्हणणार आपण सायकोलॉजी अँड नर्सिंग. त्याच्यासोबतच आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचं आहे सायकोलॉजी अँड इट्स इम्पॉर्टन्स फॉर द स्टुडंट नर्सेस. स्टुडंट नर्सेस साठी याचे काय काय इम्पॉर्टन्स आहे. इम्पॉर्टन्स फॉर स्टुडंट नर्सेस. याच्यामध्ये बघा जे काही स्टुडंट नर्सेस आहे त्यांच्यासाठी सायकोलॉजीचे काय काय इम्पॉर्टन्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट इम्पॉर्टन्स आपला इट विल हेल्प हिअर अंडरस्टँड द हिअर सेल्फ. आता फर्स्टली जो काही नर्स आहे तर त्याला स्वतःला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तेवढ्या ॲबिलिटीज आहे का, त्याच्यामध्ये तेवढ्या पोटेन्शियलिटी आहे का, तेवढं स्किल आहे का की जो दुसऱ्याला जज करू शकतो, जो पेशंटला जज करू शकतो. त्याच्यामध्ये जर त्या ॲबिलिटीज असेल तरच त्याचा जो पेशंट असणार आहे तो त्याला काय करणार, तिथं समजून घेणार आहे किंवा अंडरस्टँड करणार किंवा त्याचा जे सायकोलॉजिकल बिहेवियर आहे तो तिथं तो स्टडी करू शकतो. याला म्हणणार आहे इट विल हेल्प हिअर टू अंडरस्टँड द हिअर सेल्फ. अगोदर स्वतःला आयडेंटिफाय करणं किंवा अंडरस्टँड करणं आणि नंतर तो त्या पेशंटला अंडरस्टँड करू शकतो. याच्यामध्ये सेकंड पॉईंट सांगितलेलं आहे इट विल हेल्प हिअर अंडरस्टँड द अदर पीपल. याच्यासोबत जेव्हा तो स्वतःला हरसेल्फला आयडेंटिफाय करणार आहे किंवा अंडरस्टँड करून घेणार आहे तर तो अदर पीपलला पण तिथं काय करू शकतो, अंडरस्टँड करू शकतो. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे इट विल हेल्प हिअर टू इम्प्रूव्ह द सिच्युएशन बाय हेल्पिंग अदर्स द सॉल्व्ह प्रॉब्लेम. सायकोलॉजिकली जेव्हा तो सायकोलॉजी स्टडी करणार आहे, सायकोलॉजीमध्ये त्याला समजणार आहे की सायकोलॉजिकल रिलेशन कसे असले पाहिजे, इंटरपर्सनल रिलेशनशिप कसं असलं पाहिजे, त्याच्यासोबत बॉडी माइंड रिलेशनशिप कसं असलं पाहिजे, बॉडीचा माइंडवर कसा अफेक्ट होतो आणि माइंडचा बॉडीवर कसा अफेक्ट होणार आहे ही जेव्हा त्याला तिथं समजणार तो त्याच्यामध्ये एक ॲज अ प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल त्याच्यामध्ये डेव्हलप होणार आहे आणि सायकोलॉजिकली जे पेशंटचे जे काही प्रॉब्लेम्स होते तिथं सॉल्व्ह आउट करू शकतो. ओके. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट असणार आहे जे काही त्याच्यामध्ये तो त्या पर्सनसाठी किंवा त्या पेशंटसाठी कोण असणार त्या ठिकाणी तिथं रोल मॉडेल असणार आहे आणि त्या पर्सनचं जे काही इन्व्हायरमेंट आहे, ह्युमन बिहेवियरचं जे काही इन्व्हायरमेंट आहे तो नर्स तिथे काय करू शकतो, ते चेंज करू शकतो. तर एवढ्याच्या हे काही इम्पॉर्टन्स आहे सायकोलॉजीचे, हे कोणासाठी असणार आहे, स्टुडंट नर्सेससाठी. आणि नर्सिंगसाठी सायकोलॉजी हा सब्जेक्ट एकदम इम्पॉर्टंट आहे किंवा खूप महत्त्वाचं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला काय समजणार आहे स्टुडंटचे डिफरंट जे पीपल असतात त्यांचं बिहेवियर कसं असणार आहे, ते बिहेवियर स्टडी कसं करणार आपण किंवा अप्रोप्रिएट बिहेवियर चेंजेस कोणते असायला पाहिजे, ॲबनॉर्मल बिहेवियर्स कोणते, मेंटल इलनेसवर ॲबनॉर्मल बिहेवियरचा आपल्या बॉडीवर कसा अफेक्ट होणार आहे, त्याच्यामुळे कोणते इलनेसेस कॉज होऊ शकतात. तर ते सगळं स्टडी आपण कशामध्ये करणार आहे, सायकोलॉजीमध्ये. तर आपला हा फर्स्ट युनिट इथं कम्प्लीट झाला आहे, त्याला म्हणणार आपण इंट्रोडक्शन ऑफ सायकोलॉजी. तर ह्या सायकोलॉजी आपण ज्या फर्स्ट व्हिडिओजमध्ये आतापर्यंत बघितले डेफिनेशन ऑफ सायकोलॉजी, त्याच्यानंतर बघितलं आपण ब्रांचेस ऑफ द अप्लाइड सायकोलॉजी, नेक्स्ट बघितलं सायकोलॉजी अँड नर्सिंग, अँड लास्ट पॉईंट बघितला इम्पॉर्टन्स ऑफ सायकोलॉजी फॉर द स्टुडंट नर्सेस. ओके.